दिशा चॅप्टरवरील प्रश्न दुसरा. राम दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो 270 अंशाच्या कोनामध्ये डावीकडे वळाला तर तो कोणत्या दिशेला असेल? पर्याय 1 पश्चिम, 2 उत्तर, 3 पूर्व आणि 4 दक्षिण. तर उत्तर दिले पर्याय क्रमांक 1 पश्चिम. सोल्युशन पाहू आपण. इकडची दिशा आली उत्तर, इकडची आली दक्षिण, ही आली पूर्व आणि ही आली पश्चिम. मग तो दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे खालच्या दिशेला तोंड करून उभा आहे. तो वळाला आहे 270 अंशाच्या कोनामध्ये. मग पूर्ण जे माप असते ते 360चे असते. मग इथून इथं म्हणजे हे 90 अंश झाले, हे 90 अंश झाले, हे 90 अंश झाले, म्हणजेच 200 हे 270 अंश झाले. म्हणजेच तो राम पश्चिमेकडे सध्या तोंड करून उभा आहे. राम डावीकडे वळाला आहे 90 अंशाच्या कोनात. नंतर इथं 90 आलं आणि इथून इथं 90 आलं. म्हणजेच पूर्ण टोटल जी आहे ती 270 झाली. 360मधनं 270 वजा केली म्हणजेच शिल्लक किती राहिले? 90 अंश राहिले. 90 अंश कमी म्हणजेच 270 अंश. म्हणजेच हा जो कप्पा आहे तो 90 अंशाचा आहे. मग त्याचे तोंड आहे ते पश्चिम दिशेला रामचे तोंड असेल. तर रामचे सुरुवातीला जे तोंड होते ते दक्षिण दिशेला होते आणि लास्टला जे तोंड झाले त्याचे ते पश्चिम दिशेला झाले. म्हणजे 270 अंशाच्या कोनात तो वळालेला आहे. प्लीज लाईक, शेअर, कमेंट और सब्सक्राइब. थँक्स.